अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या करुणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज मी महिमा व पियुष आपणा सर्वांचे तरुण संघाच्या कार्यक्रमाला या सायंकाळी हार्दिक स्वागत करत आहोत. आपण या वेळेस कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर मी विनंती करते, आपल्यामधील सन्मान्य पाळक साहेब निलेश वळवी हे पुढे येतील आणि सुरुवातीची प्रार्थना करतील. या प्रार्थना करू. पवित्र पवित्र आमच्या सर्व समर्थ सर्व शक्तिमान दयाळू कृपाळू परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो. आजच्या या सायंकाळच्या समयी परमेश्वर पित्या, आज परत एकदा देवाप्पा हे सर्व लेकर परमेश्वर पित्या गीतांच्या द्वारे आणि परमेश्वर पित्या कार्यक्रमाच्या द्वारे परमेश्वर पित्या तुझं नाव उच्च करणार आहे. आणि म्हणून मी प्रार्थना करतो परमेश्वर पित्या, या सर्व लेकरांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे आणि जो कार्यक्रम परमेश्वर पित्या या ठिकाणी होणार आहे, सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत परमेश्वर पित्या या लेकरांना कार्यक्रम करण्यासाठी तुझे सहाय्य, तुझी शक्ती तू पुरव. आणि परमेश्वर पित्या प्रत्येक कार्यक्रमात तू सहाय्य कर, मदत कर आणि आशीर्वादित कर. आणि परमेश्वर पित्या या ठिकाणी जमलेल्या सर्व प्रियजनांना देखील तुझ्या हातामध्ये घे आणि परमेश्वर पित्या तू आशीर्वादित कर. सर्व काही परमेश्वरा मी तुझ्या पवित्र हाती सोपतो. येशूच्या नाम मागतो म्हणतोय, आमेन. या प्रियांनो, आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि काही गीते गाऊन आपण देवाला गौरव करू. या आपण सर्वजण मिळून देवाची स्तुती आणि गौरव करू. मी विनंती करते तरुण संघाला की आपण पुढे येऊ आणि स्तुती गीत गाऊ. आपण पहिले गीत गाऊ, तारा पाहिला पूर्व दिशेस मागे लोकांनी.
आपण सर्वांनी मिळून गीत गाऊ. मेंढपाळ करत राहिली.
पुश करा आणि परत जाऊ. आणि प्राची समोर येतील आणि आपला डान्स सादर करतील. आभार मानतो. खूप छान रीतीने आपण मला सादर केला. मी विकी आणि भाऊला विनंती करतो ते समोर येतील आणि गीत सादर करायचं. विकी आणि भाऊ समोर या.
आपण सर्वांनी शांत बसूया. यावेळेस एक गीत सादर करणार आहे. गीताचे बोल आहे मे राम सीता आणि गीताचे लेखक आहेत विशाल दादा चौगुले. चेक.
ह्यावेळेस आपण एक स्किट पाहणार आहोत. स्किटचे टायटल आहे येशू ख्रिस्ताचा जन्म. आपण येशू ख्रिस्ताचा जन्मविषयी आपण सर्वांना तर ठाऊकच आहे, पण आपण या ठिकाणी स्किटच्या द्वारे पाहणार आहोत. तर कृपया स्किटचे कॅरेक्टर रेडी असतील तर समजूया आणि स्किट सादर करा. या बाहेर कोणी बोलणं झालं का? मध्ये डिस्टर्ब होते. या आपण नाताळ अगदी छान प्रकारे साजरा करतो ना. पण नाताळाची गोष्ट काय छान आहे मला. हो बरं बस मी आज तुम्हाला नाताळाची गोष्ट सांगते. मरियेचे आईवडील फार आनंदी होते कारण मरियेचं लग्न एका नीतिमान व्यक्तीसोबत होणार होतं. मरिया सुद्धा खूप आनंदी होती आणि आपल्या संसाराची स्वप्ने पाहत होती. मरी, तू खरं धर्मेश्वरी आहेस. तुझ्यासाठी मी योसेफ हा खूप चांगला पोरगा शोधला आहे. त्याच्याबद्दल मी सगळीकडे विचारपूस केली आहे. खरंच मी देवाचे खूप आभारी आहे तुला एवढा चांगला पोरगा भेटला. त्यांच्या मागणीला नुकताच एक आठवडा झाला होता. योसेफ त्यांच्या तयारीला लागला होता, पण तेव्हा देवदूत मरियेला येऊन भेटला. मरिये, घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे. हो, आनंदाची बातमी, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व तुला पुत्र होईल. पण हे कसं शक्य आहे? माझी आणि योसेफची मागणी होऊन नुकता एकच आठवडा झाला आहे आणि योसेफाने लग्नाच्या तयारीसाठी 2 वर्षाचा वेळ मागितला आहे. आणि जर असं झालं तर मी योसेफला, वडिलांना आणि समाजाला काय करून दाखवणार? हे कसं शक्य आहे? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचे पुत्र असे म्हणते. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा, तिला हे म्हातारपणी पुत्र गरीबाला आहे आणि जिला वांस म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मरिया गरोदर आहे ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगण्यासाठी घाबरत होती, कारण तिला असं वाटत होते की कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. पण ती गरोदर आहे ही गोष्ट आपल्या आईवडिलांपासून जास्त दिवस करू शकली नाही. मरी, तुला लाज वाटते का? तुझ्यावर एवढं जीवपाड प्रेम केलं, तुला सगळ्या गोष्टी पुरवल्या आणि तुम्हाला हे दिवस दाखवले आज. बाबा, मी काहीच चुकीचं काम केलेलं नाही. देवाच्या दूताने मला येऊन सांगितलं की हा गर्भ पवित्र आत्म्याद्वारे आहे. मरी, अजून तू किती खोटं बोलशील, किती लाभाड्या करशील? आज तुला थोडी म्हणायला पण आज मला लाज वाटत आहे. या सर्व गोष्टी योसेफाच्या एका मित्राने ऐकून घेतल्या आणि लगेच त्याने तयारी करून त्याच्या गावाला जाण्यासाठी निघाला. योसेफ, योसेफ, हा बेटा, काय झालं? मरीची
तिच्याशी लग्न करू नये. अरे रीता, असं का बोलत आहे तू? बघ मी आता सोनारापासून आलो आणि सुंदर कानातले मी मरेसाठी गेले. एक पहिले माझं ऐकून घे. मी आता त्यांच्या घरातून जात होतो, त्या बाबतीचे भांडण चालू होते. मर्या गर्भवती आहे. अशा महापात्रिकावर तू लग्न करू नकोस. मी तर म्हणतो आपण सर्वांनी मिळून लग्न केला पाहिजे, म्हणजे लोक असं पालक करताना 10 वेळा विचार करतील. ठीक आहे मित्रा, एक मिनिट शांत हो. आपण काय देवाच्या जागेवर नाही की आपण तिला शिक्षा द्यावी. परमेश्वर देईल तिला शिक्षा. योसेफ मरियाला गुप्तपणे सोडण्याचा विचार करत होता आणि तिकडे मरिया खूप दुःखी होती, कारण तिला कोणीही समजून घेत नव्हतं. तिला परमेश्वराच्या दूतापासून कळलंच होतं की तिची नातेवाईक अलिशिबा जी वांझ होती ती सुद्धा तिच्या म्हाताऱ्याला गर्भवती आहे. तर तिला भेटण्यासाठी मरिया अलिशिबेच्या घरी निघाली. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबा अभिवादन केले. सीन नंबर 3. नंतर सुमारे 3 महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली. एके दिवशी योसेफाला स्वप्न पडलं आणि देवदूत त्याच्याशी स्वप्नात बोलला. योसेफा, दावीदाचा पुत्रा, तू मरियाला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. पहा, तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून मुक्त करेल. आणि त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावानिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त याची आज्ञा झाली. ऐका हो ऐका, सर्वांनी नीट ऐका. कैसराची आज्ञा आहे. सर्वांनी आपापल्या गावी जाऊन नावनिशी करू द्या, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. हो. सीन नंबर 4. मरिया व योसेफ नाव नोंदणीच्या ठिकाणी पोहोचले, पण त्या ठिकाणी खूपच लांब रांग होती. योसेफ, मला थोडा त्रास होत आहे. लवकरच जगाचा राजधारा या जगात येणार आहे. तुमचं नाव काय? सर, मी योसेफ आहे आणि ही मरिया आहे. तुमच्या लग्नाचा काही प्रूफ वगैरे आहे का? सर, आमची फक्त मागणी झाली आहे. काय? तुमचं लग्न झालं नाही? मग तिच्या पोटी गर्भ कसा काय? मित्रा, मला या सर्व गोष्ट समजण्यासाठी वेळ नाही. माझ्या पत्नीला त्रास सुरू झाला आहे आणि आम्हाला काही जागा सुद्धा मिळाली नाही. कृपा करून आम्हाला जाऊ दे. अरे महापात्री माणसा, तुम्हीच या देशाचे रस्ते घोळपट्ट कराल तर तुमचं असंच होणार आहे. तुमच्या असल्या महापात्री लोकांमुळे सर्व सीमा या जगात येत नाही हो. हे प्रभू, लवकर या. मरियाला खूप त्रास होत होता. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना जागा मिळत नव्हती, पण शेवटी त्यांना एका गोठ्यात जागा मिळाली. त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आजी, या जगाला ताजणारा पण एवढ्या गरीब गोठ्यात कसे जन्म झाला? हो, योसेफाला सुद्धा हाच प्रश्न होता की या जगाचा तारणारा माझ्यासारख्या गरीब व्यक्तीच्या घरी जन्माला आला. पण योसेफ मनातून फार खुश होता आणि त्याच्या यशून थांबत नव्हते, कारण जगाचा तारणारा माझ्यासारख्या गरीब व्यक्तीच्या घरी जन्माला आला. त्याच रात्री मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. आणि देवदूत त्यांना म्हणाला,
यावेळेस आपण एक गीत ऐकणार आहोत. झुमू नाचो खुशी से आज येशू पैदा हुआ. मी विनंती करतो सागर दादा ते समोर येतील आणि गीत गाण्यास मदत करतील. विशाल दादा हे वाजवण्यास मदत करतील. Yeah.
दादा दोघी दादांचे. मेढवाड येथे दादा. चला चला लवकर चला, आपला तारणाचा जन्म आहे. हे बघा, गव्हाणी नसलेले बाळ इथे आहे. हे देवा, याकडे मी काय बोलू? मी तुला मला क्षमा कर. आम्हाला देवाच्या कृपेने सांगितले की गव्हाणी ठेवलेले बाळ हे ख्रिस्त प्रभू आहे. हे देवा, तू किती महान आहेस. तुझ्यामुळे आम्ही सर्व लहान आहोत. आज मी धन्य आहे आणि जग सुद्धा प्रसन्न आहे, कारण तुम्हा आम्हा सर्वांसाठी आज तारणारा जन्मला आहे. काही काळ लोटल्यानंतर मरियेच्या वडिलांना सर्व गोष्टी समजायला लागल्या, कारण मसीहाबद्दल त्यांनी भविष्यवाणी वाचली. अरे मरियाला मी खूप काय बोलू गेलो. पटकन तिच्याकडे जायला लागेल. वडील योसेफ आणि मरियेच्या घरी पोहोचतात. तेवढ्यात मागी लोक येतात आणि घरात जातात. पहा, जगाचा तारणारा व सर्व सृष्टीचा राजा आज जन्मास आला आहे. आम्ही मागे लोक आहोत. आम्हाला आकाशातील ताऱ्याने दर्शविल्याप्रमाणे आम्ही या राजाचा शोध करीत आलो आहोत. आम्ही येथे त्या राजाला नमन करण्यासाठी आलो आहोत. या, आम्ही काही भेटी त्याच्यासाठी आणल्या आहेत. कृपया याचा स्वीकार करा. सृष्टीच्या राजाला सदोदित गौरव असो. आमच्या तारणाऱ्याला सदोदित गौरव असो. मित्रांनो, आनंद करा. तारणारा या जगात आला आहे. मरिये, मला तू क्षमा कर. मी खूप काय बोलून गेलो आणि योसेफ आला. पण मला आता समजलं आहे की या जगात येशू ख्रिस्त आला नसता तर आपलं काय झालं असतं. पण मला आता विश्वास आहे की येशू ख्रिस्त हा आपला तारणारा आहे. थँक्यू. या ठिकाणी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बघितला. थँक्यू फॉर ऑल द कॅरेक्टर्स ऑफ बर्थ ऑफ जीसस क्राइस्ट. यावेळेस आपल्यासमोर महिमा आला हे समोर येतील आणि काही पाठांतर आपण समोर सांगू. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा मागो, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण तुला प्राप्त होते. दया व सत्यही तुला न सोडो. त्यांची माळ तू आपल्या गळ्यात लावी, त्यास आपल्या रूपपट्ट्यावर लिहून ठेव, म्हणजे तुला देव व मनुष्य यापासून अनुग्रह व सुकृती प्राप्त होते. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य, फळांना सत्व असे होईल. तू आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या सर्व प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील व तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको व त्याच्या शासनाला कंटाळू नको, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर त्याच्यावर प्रीती करीतो, त्याला शासन करीतो. ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञाता संपादन करीतो, तो धन्य होय, कारण त्याचा सौदा रौप्याच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे, आणि तुला कोणती इष्ट वाटणारी वस्तू त्याची तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य, त्याच्या डाव्या हातात धन व गौरव आहे. त्याचे सर्व मार्ग आनंदाचे, त्याचे सर्व वाटा शांतिमय आहे. जे त्या धरून राहतात त्यास ते जीवन वृक्षरूप आहे. जो ते राखून ठेवितो तो धन्य होय. परमेश्वराने पृथ्वीचा पाया न्यायाने घातला. त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले. त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले व आकाश धरीवर वर्षिले. माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्यावर पडू देऊ नको. तू चातुर्य व विवेक ती सांभाळून ठेव, म्हणजे ते तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषणाची होते. तू निश्चिल आणि तुझी
वाजता आपल्या शेजाऱ्याला असं सांगू नको की तू जा आणि उद्या परत ये म्हणजे ती मी तुला देईन. एखादा मनुष्य तुझ्याशी भांडण करीत नसता त्याची उगीच भांडण करू नको. जुडून करण्याची स्पर्धा करू नको, त्याची कोणतीही रीत स्वीकारू नको, कारण परमेश्वराला कुटिलताचा वीट आहे. परमेश्वराचा श्राप दुर्जनाच्या घरावर असतो, पण धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. उपहास करणाऱ्याचा तो अवश्य उपहास करीतो, पण दिनांवर तो कृपा प्रसाद करीतो. ज्ञानी वैभवाचे वतनदार होते, पण मूर्ख लज्जेची बढती पावते. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 1 ते 35 वर्ष. आपण सर्वांनी निवासाची टाळा सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. रिडल्स घेतले जाणार आहे, म्हणजे एक कोड असेल, तो कोड तुमच्या समोर सांगण्यात येईल. फॉर एक्झाम्पल की मी या ठिकाणी होतो किंवा माझा जन्म या ठिकाणी झाला, माझे केस लांब होते, पहा भाऊ ओळखा मला, मी कोण आहे. बायबलमधला एक कॅरेक्टर तुम्हाला सांगण्यात येईल कोडच्या माध्यमाने. एक कोड सांगण्यात येईल, रिडल. तुम्हाला ओळखायचं आहे की तो कॅरेक्टर कोण आहे किंवा तो व्यक्ती कोण होता, आणि जो बरोबर उत्तर देईल त्याला बक्षीस देण्यात येईल. पण उत्तर कोरच नसलं पाहिजे. उत्तर देण्याच्या अगोदर हात वरती करायचा. क्वेश्चन बेसिक आहे आणि जो कोणी उत्तर देईल त्याने प्लीज आपला हँड रेस करायचा आहे. कोरस आन्सर देऊ नका. कोरस आन्सर दिला तर क्वेश्चन कॅन्सल करण्यात येईल. पहिला क्वेश्चन वाचते मी, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. ज्याला उत्तर येईल त्याने हात वर करायचा. आणि पहिला प्रश्न आहे, तुम्ही मला आकाशात पाहू शकता आणि धबधब्याने खाली आहे. काही जण म्हणतात की नोहाच्या जलप्रयाणानंतर मला पहिल्यांदा दिसले. मी काय आहे? मी काय आहे? किती दिदीने बरोबर उत्तर दिलेलं आहे. किती दिदीसाठी टाळ्या वाजवा. काय बोलली तू? मराठीमध्ये सांगायचं. जोतो पुढे येईल आणि किती दिदीला बक्षीस देईल. जोतो कम फॉरवर्ड. दुसरा प्रश्न आहे, निन्वेला जाण्याऐवजी मी तार्शिशात जाण्याचा निर्णय घेतला. समुद्रात जाताना पाण्यावर फेकला गेलो. मला एक मोठ्या माशाने गिळले. मी कोण आहे? अतू. बरोबर. अतूने बरोबर उत्तर दिले आहे. चिकू पुढे येईल आणि बक्षीस अतूला देईल. फोटो काढायचे. चिकू अतूला बक्षीस देईल. तिसरा प्रश्न आहे का? तिसरा प्रश्न असा आहे, मी इस्रायल लोकांना इजिप्तमधून बाहेर नेले आणि एकाच सिनाई पर्वतावर गेलो. 2 दगडी पाट्यांवर लिहिलेल्या 10 आज्ञा घेऊन मी परत आलो. मी कोण आहे? पीटर सरांनी राईट आन्सर दिलेले आहे. आणि पीटर सरांना बक्षीस देईल. शेवटचे 2 प्रश्न
याला मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला. मी कोण आहे पाहू सांगा. एंजल बरोबर उत्तर दिलेलं आहे. टाळ्या वाजवा. नॅन्सी पुढे येईल आणि एंजलला बक्षीस देईल. शेवटचा प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे कन्फ्यूज करणार आहे, पण उत्तर खूप सोपं आहे. प्रत्येकाला त्याची स्टोरी माहिती आहे. प्रश्न विचारत असताना प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 15 सेकंड दिले जातील. त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला त्या पुस्तकाचा अध्याय फक्त सांगण्यात येईल. वचन सांगण्यात येणार नाही. तिथे तुम्ही तो चॅप्टर ओपन करून बघू शकता की उत्तर काय आहे. प्रश्न मी तुम्हाला वाचते. भक्ष्यातून भक्ष्य ते काय, उग्रातून मधुर ते काय. भक्ष्यातून भक्ष्य ते काय, उग्रातून मधुर ते काय. शास्त्र याचं पुस्तक 14वा अध्याय तुम्ही पाहू शकता. फास्ट हा तू उत्तर सांगायचंय, कोड पूर्ण करायचंय. संशोधनाने जो कोड दिला होता तरुण मुलांना सॉल्व्ह करायला, तो कोड पूर्ण करायचा आहे. भक्ष्यातून भक्ष्य ते काय आणि उग्रातून मधुर ते काय. मध होतं. उत्तर पूर्ण करा. सिंह आणि मध. आपण बायबल उघडून बघू शकता. शास्त्रीय याचा 14वा अध्याय. वचन सांगण्यात येणार नाही. तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडे 15 सेकंड आहे आणि युअर टाइम स्टार्ट्स नाउ. वचन नाही देणार आहे. 14वा अध्याय आहे शास्त्रीचा. वचन शोधायचं आहे तुम्हाला लवकर. सॅमसन शमशून जो होता त्यांनी हे कोड तरुण मुलांना सांगितलं होतं उलगडायला. ते कोड तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ते एक हिंट देते. सॅमसन आणि दिलेला त्यात होते. तरुण मुलं मुली पण उत्तर देऊ शकतात. तिमनायतील तरुणांना सांगितलं होतं ना. त्याच्या त्या पर्टिक्युलर 2 शब्दांचा अर्थ त्या ठिकाणी विचारलेला आहे. तो अर्थ सांगायचा. तो कोड कोड पूर्ण करायचं. पूर्ण करायचा. म्हणजे भक्ष्यातून भक्ष्य ते काय आणि उग्रातून मधुर ते काय, ते दोन्ही गोष्टी पूर्ण करायचे. भक्ष्य हे सिंह आणि उग्र हे मध. आपण बायबल रेफरन्स सांगू शकता. चुकलं की बरोबर. शास्त्रीचं पुस्तक 14वा अध्याय. एक हिंट अजून आहे. 14वा वचन बघा, त्याच्या पुढे तुम्हाला उत्तर सापडेल. शास्त्राचं पुस्तक याचा 14वा अध्याय. 14 वचनाच्या पुढे बघा उत्तर सापडेल. 14 वचनाच्या पुढे. लवकर जो लवकर सांगत त्याला बक्षीस मिळेल. लवकर आपल्याला पुढे कार्यक्रम द्यायचा आहे. तरुणांनी पण उत्तर द्या. शोधा शोधा. पुढचं 14 वचनाच्या पुढे शोधा. हा किती सांग. सांगणार वाचा. बोल. नगरवासी त्याला म्हणाला, मधापेक्षा गोड ते काय आणि सिंहापेक्षा उग्र ते काय. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या काठीच्या नागात फुटले नसते तर तुम्हाला माझे पुढे तरी सुधारले. व्हेरी गुड. दिस आन्सर इज करेक्ट. मी विनंती करते की नंबर पुढे येईल आणि किती दिदीला गिफ्ट देईल. किती फॉर्म मध्ये सध्या आता मी पण करेक्ट आन्सर दिला ना मग रेफरन्स.
हे लास्ट सीट आहे. थर्ड सीट ज्या सीटचं नाव, नाटिकेचं नाव आहे मंडळीमधील सध्याची परिस्थिती. या नाटिकेमध्ये आपण पाहणार आहोत मंडळीमधील सध्याची परिस्थिती. या नाटकाचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. या नाटकाचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट. पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहतो की तरुण संघ कसं आहे हे आपण पाहतो. पार्ट 1. काय रे संदेश, आज कोणी प्रॅक्टिसला नाही आलं? आपण दोघंच? हा ना, मला वाटतं आपण सर्वांना समजून बोललं पाहिजे. थांब एकाला कॉल करू. हां ड्रिंग ड्रिंग. अरे हा अनुका कॉल करू आहे. हॅलो हॅलो अभिषेक, प्रॅक्टिसला नाही यार? अरे यार मी अभ्यास करतोय, माझे एक्झाम फक्त 4 महिने राहिले. अरे काहीतरी टाइम काढ प्रॅक्टिसला. अरे 8 तासानंतर माझी क्लासेस आहे आणि 30 क्लास फीस भरली मी. तिकडे जाईन मी नेऊ शकेल. अरे उद्या संडे आहे ना. अरे मी अभ्यास करतोय फोन. अरे काय झालं, तो अभ्यास करतो ना, मी येऊ शकेल. आम्ही दुसऱ्याला फोन लावतो. हॅलो, हॅलो, बोला संदेश. आज आपली प्रॅक्टिस आहे ना? प्रॅक्टिस आहे आज? मग अरे पाणी आले ना घरी, कोण भरवते? गाडी जाऊ दुसऱ्याला सांग ना. नाही ना, मी तुला काल सांगितलं होतं ना आमच्या घरी पाणी येतं, तुम्हीच मस्त भरायला. मला सांगावं लागलं घरी. जाऊ दे, मी येत नाही. नाही जमणार. नाही जमणार, जाऊ दे. तू परत कोणाला फोन लावतो. हॅलो विनोद, कुठे आहे रे? प्रॅक्टिसला आहे ना? घरी ना. प्रॅक्टिसला आहे मग. मेरे फोन पर अरे प्रॅक्टिसला आहे ना. सासूबाई आलं ना, मला जेवण नाही सोडलं. अरे असं नको करू रे. तो वर इस्त्री घेतो मला. आता डेकोरेशन करा ना, माझ्या प्रॅक्टिसला. थांब, परत आपण फोन करू. हॅलो, प्रॅक्टिस यायचं ना? नाही रे, आज मला आता झालं काय करणार आहे तू? अरे आपण तर चर्च आहे. एवढं कोण? हॅलो, नाही झोप लागते म्हणून दुसऱ्याला लवकर बोलव, सगळ्यांना बोलव आता. हॅलो. हॅलो साक्षी, प्रॅक्टिसला ना गं? नाही रे बाळा, नाही जमणार. आज मला बिग बॉसचा इव्हेंट का आहे, मी ते सोडू शकत नाही. बिग बॉस 16 चालू आहे, तू बघितला का तू? नाही, त्यानंतर पण बघतात मला प्रॅक्टिसला आहे ना. नाही, इव्हेंट का आहे, मी ते सोडणार नाही. सलमान खान पाठ लावणार ना सगळ्यांची, मी ते सोडणार बाबा. प्रॅक्टिसला आहे ना? अरे जाऊ दे प्रॅक्टिस वगैरे, मी उद्या सकाळची वर्ष लवकर आवडते. एपिसोड नंतर बघतात ना. नाही मी नाही बघत, मला डिस्टर्ब नको करू. एक काम कर, कोण कोण चर्चमध्ये? मी आणि संदेश. अरे तुम्ही बी जा घरी, बिग बॉसला भेटू का? आपण उद्या काय नाही ठेव पण, आता मला डिस्टर्ब नको करू. ठेव पण. अरे असं नको सांगू, कोणीच नाही, फक्त कोणीच येणार नाही. थांब, फरक आहे का बघू. हॅलो, हा बोल. हो, प्रॅक्टिसला प्रॅक्टिसला नाही जमणार आहे मला. अरे यार, आपण ठरवलं होतं ना प्रॅक्टिस घेणार. अरे मी ड्युटीवर आलो. ऍडजस्ट करून घेणार. नाही, मला घरी यायला टाइम नाही. डबल ड्युटी चालू आहे. काय सगळं सगळे तू एकटा नाही आले नाही. हो, पण मला जमणार नाही. ठीक आहे. बरं, पुढं पण बघ, सर्वांना जाऊ.
हॅलो काय रे बाबू कुठे आहे रे बोलू येणार आहे काय रे हो मॅच माझी संडेला यायची क्रिकेट खेळायला का आलो अरे प्रॅक्टिस नाही रे हो मॅचेस आहे मॅचेसला जायचंय अरे काय ते टाइम का प्रॅक्टिस नाही भाऊ नको रे ते सोड झालं काय खायला आहे काय ते सांग मी येतो नाही आहे ना काय अरे काय करे रे काय नाही ते सोड काय जेवण आहे का जेवण की नाही नाही आहे भाऊ जेवण काय नाही अरे काय जाऊ दे मग मॅचेसला जातो माझे मॅचेस आहे संडेचा पण येतो मी खेळू हा ठेव जेवण आहे का तेव्हा बोला हां बरं हॅलो हॅलो हा बोल रे मॅडम प्रॅक्टिसला प्रॅक्टिस बाजारात आली नाही मी आता बाजारात आपण ठरलं प्रॅक्टिस घेणार आपण शनिवारी कोणीच येत नाही कालच लाडक्या बहिणीचे पैसे पडले जरा सेटिंग फिटिंग तर करून द्या की सांग सेटिंग नंतर होत राहील ना आपण प्रॅक्टिस करू ना मग सणला चांगली कशी दिसेल मी चांगली दिसली पाहिजे एकदम कडक तडाखा अरे जर आपले भक्तीच होणार नाही चर्चा जाणार झालं तर कसं काय म्हणजे अरे फ्री मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात तू शांत बस तू कर प्रॅक्टिस ठेवतो मी बाय काय त्यामध्ये माझी बहीण जाऊ दे आम्ही सांगू शकत नाही मी सांगू तू परत जाऊ या ठिकाणी एक कॉमन कॉल आहे सर्व मुला मुलींना टिलिंग 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 हॅलो 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 बोल ना मोठं जायचं होतं येणार आहे का मूवी कोणती लागली पुष्पा टू अरे पहिले घे फोन पे मारतो तुला तिकीट बुक करा वरती आहे गॅलरी पहिले हे सांगा तुमच्यापैकी कोण कोण खिचायला सांगणार नाही यायला सगळ्यांना पण बघा मग तुमच्या काय मॅनेज करू शकतो का काय काय मिळालं आपल्याकडे पुष्पा परत बघितला नाही तर तुला कसं येऊ अगं घरी थांबू नाही गं एक काम कर उद्या चर्चा वेळेस ना पुष्पावर पण घे आपण दुपारून पुष्पाटूला जाऊ काय बनवून घेती बरं झालं तसंच करतो बरं ठीक आहे सगळ्यांना जमले ना हा वरती आहे ना पण चर्चा चालेल पैसे सेंड करतो मी पाहिलं मूवीचं नाव काढलं सर्व झालं ऐकता नाही प्रॅक्टिस करत नाही हो मूवीला सगळे झालं ठीक आहे दादा आपण बाकी जणांना बोलू हॅलो हॅलो इथे नाही ना नाही मी येऊन जाऊ प्रॅक्टिसला हो ये प्रॅक्टिस कोणतरी तिथे येत आहे परत ट्रिंग 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 हॅलो हॅलो हो जाईल प्रॅक्टिसला आली का काय किती जण प्रॅक्टिसला आम्ही सर्वांना बोललो पण सर्व बिझी आहे कोण गेला सगळ्यांना केला आता आपल्याला आपल्याच ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायला लागणार आहे. या ठिकाणी आपण पाहतो पहिला पाठ आपण बघितला मंडळीची सध्याची परिस्थिती त्यामधला शनिवार आपण बघितला आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की तरुण संघ प्रॅक्टिस करणं येण्यासाठी विविध प्रकारचे कारणं देत आहे ते आपण पाहिले. आता दुसरा दिवस पाठ सेकंड रविवारची भक्ती सकाळी ठीक 9 वाजता. रविवारची भक्ती सकाळी ठीक 9 वाजता चर्च सुरू झालेला आहे, आराधना झालेली आहे आणि मध्यस्थीची प्रार्थना सुरू असताना काय चाललंय ठीक आहे आपण पुढे पाहूया. पुढे यावर्षी जेवण आहे का नाही रे? हा जेवण आहे का नाही यावर्षी? का बरं एवढं बरं घरी टाकून जातो कुठे पैसा ना? हा हिशोब घ्यावा लागेल भेटावं लागेल दादा समजत नाही मला हा जाऊ दे आपलं आपलं करून घेऊ आपण कॉन्टॅक्ट करायला लागत मामाकडे नेक्स्ट करून आणायला लागेल कशी दिसते नवीन जुना दिसतो किती झालेत का 2000 मग
जयना त्याच्यासाठी येते ना माझा ड्रेस दिसायला पाहिजे म्हणून. भारी आयडिया आहे का. आता नेक्स्ट टाइम पासून मी अशीच करेल. उशिरा येईल, छान साडी घालून खूप एंट्री करेल, छान सगळ्यांना दाखवतील. तुला टक्कर देईल मी आता बघ तुला. तू मला टक्कर देशील? हो मग कमी समजतेस का तू? इम्पॉसिबल आहे. अरे कसली बाई रे, तशीच आहे, जास्त वाटत नाही ती. हा तुला बाहेर गेलो का आपण बघू खर्च नाही का. ते जाऊ दे सोड. त्या मावशी तुझ्या बाबतीत काहीतरी बोलत होते बरं का आताच. माझ्या बाबतीत कोणती मावशी सांगते बरं तिला बस. हा ती जीव साडी थांब नंतर बघतीस मी. चल सुटल्यावर तिच्याचकडे जाईल पहिले. माझ्या बाबतीत बघ की तिला माहिती आहे का माझा स्वभाव कसा आहे, कशी भांडकुदळ आहे मी. घरात दिवसात भांडण केला मी. थांब बघतीस. पण माझं नाव नको घेऊ हं. मी तुला सांगितलं नाही का काय घाबरते नाही का तुझं नाव मी. या ठिकाणी आपण पाहतो की मंडळीमधील काही स्त्रिया भक्ती झाल्यानंतर मस्जिदीच्या प्रार्थनेमध्ये उशिरा आलेले आहेत आणि उशिरा आल्यानंतर त्यांचे वेगळेच गप्पा चालले. पुढे मी नवीन डाउनलोड केला आपण बाहेर जाऊन खेळायचं का. माझ्याकडे आहे मी काय केली ते मला. चल बाहेर जाऊ बाहेर इथेच खेळ. मला कोणतेच खेळ चल ना मला. कोणाचे पोरे रे? तू बसायला शांत बसतायत का? जा बाहेर. या ठिकाणी आपण पाहतो की लेखक चर्चमध्ये शिस्त न बाळगता गोंधळ करत आहे ज्यावेळेस मदतीची प्रार्थना सुरू आहे. पुढे विनोद काय चलतो काय आपल्याला बोलू का? काय राजे असे म्हणते जी प्रार्थना झाली. मस्त पोहेवाला बनवून राहिला चहा बी. साडेपाचला बोलवायला संदेश. मजाली राहिली. कसं आहे चालल्या जाऊ ते पोहे एकदम टाकले. शंभर अरे सोड. अरे चल ना. नाही जाऊ ना तुम्ही. अरे चल असं इथं कीबोर्ड वाजवून झाला तुझा. आता काय करते इथं चल. हा ते पण बरोबर. चल मग चल. या ठिकाणी आपण पाहतो की तरुण मुलं मुली प्रार्थना सुरू असताना संदेशाच्या अगोदरच कारण देऊन संदेश न ऐकता चर्चा बाहेर चालले. पुढे अरे बघू तुम्ही बॉर्डर डान्स मध्ये बघितली का रे मॅच टेस्ट मॅच त्याच्यामध्ये आपण किती क्रिकेट आलो ऑस्ट्रेलियापासून. अरे तो बुमराह एकटा खेळत होता बाकी सगळे काय काम तुम्ही. विराट कोहली म्हणजे नवीन मिळाला. मग ते गौतम गंभीरला क्रिकेट कोचिंग करत नाही. ते शमी आणि भुवनेश्वर कुमार भारतीय त्यांना बाहेर बसवलं आणि अंडू पांडुला घेऊन आले. या ठिकाणी आपण पाहतो की तरुण मुलींमध्ये काय वाद चालू आहे. अरे मला कॉल आला मी जातो. संदेश काय नाही. या ठिकाणी आपण पाहतो की देवाच्या वचनाला गंभीर न मानता इतर गोष्टी कॉल त्या मुलासाठी खूप एमर्जन्सी आहे आणि तो वचनाचा त्याग करून बाहेर जातो आणि कॉल अटेंड करतो. काय करतोय मोबाईल कसं नाही काम करणार. काय सांगतो कसं नाही काम करणार. आणि पोलीस त्यांचा मागणी करायला पाहिजे. ए पोरा आमचे फोटो काढणार आहे. आमचे फोटो काढले माझा पण नवीन कपडे घातले. एक बरोबर आहे. फिल्टर वगैरे लावला मी इथं. हा एक नंबर फिल्टर लावून खास दिसलं पाहिजे आम्ही. हे गं आपण कशाचे फोन घेऊन आले. ए नको घेऊ गं. हे नाही घे गं. हे गं. ऐक नवीन साडी दिसली पाहिजे ना. साडीचं बघत दे असं घे गं. हां छान आहे ना. ते बंगाल कोण याचा. या ठिकाणी आपण बघतो की संदेश सुरू असताना सदस्यांचे काय काय बोलणे चालू आहे. स्नॅपमध्ये फोटो काढणं चालू आहे. तर काही जण संदेश सुरू होण्याच्या अगोदरच बाहेर जाते, नाश्ता करते, गप्पे मारते, निंदा
पेक्षा गंभीर हा कॉल वाटतोय. आज खरंच मंडळीमधील सध्याची परिस्थिती ही आहे का? आज सर्व मंडळ्या जितके आहेत या जगामध्ये आज मंडळीतील परिस्थिती काय आहे? परमेश्वर मंडळीला प्रतीक म्हणून काय म्हणतो आपण पाहूया. मंडळीचं प्रतीक हे आहे. प्रथम गोष्ट तर मंडळी ही देवाचं शरीर आहे. जसं आपण कलसी 2:19-1:18 मध्ये पण बघतो. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही. त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बळणे याच्या योग्य पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असतात. त्याची ईश्वरी वृद्धी होते. खरोखर ख्रिस्त हा मस्तक आहे आणि मंडळी त्याची अवयव आहे. तर आज आपण त्याची वधू म्हणून त्याच्यासोबत जाण्याची तयारी करत आहोत का? जर आपण पाहतो तर आज मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी प्रभू सोबत जाण्यासाठी तयार आहे का? त्याची वाट पाहत आहे का? जसं आपण मत्तेचा 25वा अध्याय बघतो, त्याच्यात आपण पाहतो 10 कुमारीचा दृष्टांत. स्वर्गाचे राज्य कोणासारखे आहे? स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे आहे. 5 शहाण्या कुमाऱ्या व 5 मूर्ख कुमाऱ्या असतात. 5 शहाण्या कुमारा ज्यांनी एक्स्ट्रा तेल आपल्या कुटीत घेतलेलं असतं, जे प्रभू सोबत जे वरासोबत जायला तयार आहेत. पण त्याच ठिकाणी आपण 5 मूर्ख कुमाऱ्या बघतो की जे वरासोबत जायला तयार नाही. त्यांच्या कुटीत एक्स्ट्रा तेल नाही. पण ज्यावेळेस वर येतो त्यावेळेस 5 शहाण्या कुमाऱ्या हे निघून जातात. दुसरं मंडळीचं प्रतीक हे आहे की मंडळी हे येशू ख्रिस्ताचं मंदिर आहे. जसं आपण 1 कोरिंथीय 16 मध्ये पाहतो, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतोय, तुम्हाला ठाऊक नाही का? तिसरं प्रतीक मंडळीचं हे की ती ख्रिस्ताची वधू आहे. चला आज आपण एक मंडळी म्हणून, तरुण म्हणून, या मंडळीचा आधारस्तंभ बनून, या मंडळीचे वडील बनून, या मंडळीतील सदस्य म्हणून एकमेकांना आत्म्याने प्रोत्साहन करूया, एकमेकांसाठी प्रार्थना करूया. आज मंडळी म्हणून एकमेकांसाठी आपण प्रार्थनेत ओझे घेऊया. जसं परमेश्वर सांगतो की देव प्रीती आहे, तर आपण ही एकमेकांना प्रीतीने वागूया. प्रीती आपण घेऊन चालूया. या नवीन वर्षात या आपण एकमेकांना क्षमा करूया, प्रार्थनेत वाढूया आणि देवाचं गौरव मिळून करूया. या नाटिकेच्या द्वारे जर कोणालाही ठेच पोचली असेल तर आम्ही क्षमा मागतो. थँक्यू. मैं पूरे दिल से
दोघं दादा आणि ज्योतींची सुंदररित्या गाणं म्हणू शकतो. यावेळेस आपण मुलींचा डान्स करणार आहोत आणि शेवट मुलांनी देखील जॉईन करायचा आहे. विनोद आणि पाहुणे समोर येतील. विनोद भाऊ.
आणि तसेच आणखी देखील सुवार्थिक निलेश वळगे यांचे देखील आम्ही आभार मानतो. तरुण संघाच्या वतीने त्यांनी देखील 500 रुपये भेट दिले आहेत तरुण संघाला. ह्या वेळेस मी पियुष आणि जितके तरुण संघ होते, जितके व्हॉलेंटियर होते, सर्व जणांच्या वतीने आम्ही सन्माननीय पाळक सागरदादा आणि पास्टर निलेश वळगे यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सुवर्ण संधी दिली प्रोग्राम कंडक्ट करण्यासाठी. आम्ही अधिक पंच कमिटीचे आभार मानतो. अजून आमचे संडे स्कूल टीचरचे आभार मानतो. सुमित्रा अतू पिंगळे मामा ज्यांनी आमचा पाया मजबूत केला. संडे स्कूलपासून ते आमच्यासोबत खूप स्ट्रिक्ट होते आणि त्यांनी आम्हाला खरंच आमच्यामध्ये साहस निर्माण केलं, आम्हाला हिंमत दिली, म्हणून आम्ही त्यांचे देखील आभार मानतो. मंडळीतील प्रत्येक सदस्य आणि आमचे अध्यक्ष देखील आम्ही आभार मानतो. विशाल दादा, धन्यवाद माते सर्वांचे की तुम्ही आला, आमचा प्रोग्राम तुम्ही अटेंड केला आणि आम्हाला कंडक्ट करण्याची संधी दिली, म्हणून आम्ही आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. यावेळेस मी विनंती करते आपल्या मंडळीचे पाळक सन्मान्य पास्टर सागर दादा पुढे येते आणि शेवटची प्रार्थना करते. प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना होईल. प्रभूच्या प्रार्थनेनंतर आशीर्वाद देतील आणि तरुण संघाकडून चहा आहे सर्वांना. सर्वांना सलाम. आभार मानतो की सर्व तरुण लेकरांनी अतिशय सुंदर सपोर्ट आठवण केलेला आहे आणि आपल्या लेकरांना प्रोत्साहन करणं, आपल्या लेकरांना धार्मिक गोष्टीमध्ये पुढे घेऊन जाणं हे प्रत्येक मंडळीच्या सदस्यांचं आहे आणि म्हणून प्रत्येकाला आपल्या प्रार्थनेमध्ये धरा जेणेकरून हे लेकरं पुढे जातील. ह्या लेकरांना कोणत्याच सपोर्टची गरज नाही, फक्त एकच सपोर्टची गरज आहे, ती म्हणजे प्रार्थना. आणि प्रार्थनाच ह्या लेकरांना उन्नतीकडे घेऊन जाईल आणि प्रार्थना झाले त्यांचं भविष्य उज्ज्वल करेल. म्हणून आपण या सर्व लेकरांसाठी प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर आपण आपल्या जागेवर बनवून प्रभूने शिकवली प्रार्थना करून आशीर्वाद घेऊ आणि या रात्री ईश्वराला गीत गाऊ. चहाचा आनंद घेऊन लेकरांना प्रोत्साहित आपल्याला द्यायचं आहे. आपण प्रार्थना करू. हे प्रभू तुला धन्यवाद देतो कारण सुदेश काकाचा यहोवा परमेश्वर होतो तूच आहेस. परमेश्वर किती अद्भुत आहे की अद्भुताचा अनुभव प्रभू तू आम्हाला देतोस आणि म्हणून परमेश्वर या लेकरांनी सुंदरसा कार्यक्रम केला, सुंदरसं नियोजन केलं, आयोजन केलं. यासाठी परमेश्वरा तुझं नाव अधिक उंच व्हावं. सर्व मान महिमा आणि गौरव प्रभू फक्त तुलाच प्राप्त व्हावं, तू उंच व्हायचा. म्हणून परमेश्वराने धन्यवाद देतो सर्व तरुण मुला मुलींच्या जीवनासाठी आपल्या वेळेत वेळ काढून जरी कामाला आहे, शिक्षणासाठी आहे प्रभू आपला वेळ काढून या ठिकाणी जमले आणि म्हणून प्रभू त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. प्रभू जे कॅरेक्टर त्यांनी प्ले केले की आम्ही आज मंडळीमध्ये असताना कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही व्यस्त झालेलो आहोत आणि म्हणून परमेश्वर पित्या खरंच आज मंडळीमध्ये भरपूरशे तरुण मुलं मुली, भरपूरशे मंडळीचे सदस्य ज्या प्रभू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये धारण करून त्या ख्रिस्ताचं जीवनचरित्र आपल्या जीवनामध्ये धारण करून प्रगट करणं गरजेचं आहे. ज्या वचनाचा मान सन्मान करणं गरजेचं आहे, ज्या वचनाचा आदर करून आपल्या जीवनामध्ये परिधान करण्याची आवश्यकता आहे. त्याचा नाकार करत आम्ही जगी गोष्टींना प्राधान्य देत असतो आणि म्हणून परमेश्वर पित्याने प्रार्थना करतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही पश्चाताप करावा, कारणाचा अनुभव घ्यावा आणि सार्वजनिक जीवन प्राप्त करावं. म्हणून परमेश्वरा आम्हाला तुझ्याकडे वळणं गरजेचं आहे आणि नवीन वर्षामध्ये एक उत्तम निर्णय घे. तुझ्या तुझं जीवन आपल्या जीवनामध्ये प्रकट करत आम्हाला पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून परमेश्वर सर्व सन्मान्य लेकरांना तुझ्या हाती समर्पित करतो. या लेकरांना ज्ञान, बुद्धी आणि चातुर्य पुरव आणि लेकरांचे भविष्य प्रभू तू अधिक आशीर्वादित कर.
मंडळीच्या प्रत्येक प्रियजनांना प्रभू मी तुझ्या हाती समर्पित करत आहे. तू सुंदरसा चहाचा प्याला आणलेला आहे, तरी तुझ्या हातामध्ये आशीर्वादित कर आणि ह्या लेकरांना प्रत्येकाने तुझ्या हाती समर्पित करत आहे. धन्यवादाची प्रार्थना, आभाराची प्रार्थना तू जगाचा उद्धार करणारा येशू ख्रिस्त त्याच्याच गोडपणात घेऊन येतो. आमेन. आपण सर्वजण आपल्या जागेवर राहून प्रभू येशूची प्रार्थना. हे आमच्या स्वर्गाचे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाजी असते आणि तसे आमच्या सुचतो तसेच आमच्या आम्हास आणि आम्हास प्रश्न नको तर आम्हास सर्व सुचतो, कारण की राज्य सामर्थ्याने कधी ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. सर्व तरुण संघातल्या प्रिय लेकरांबरोबर देवबाप तुम्हाला ज्ञान, बुद्धी आणि चातुर्य पुरवतो. देवबाप तुमच्या कामात व तुमच्या शिक्षणात तुम्हाला पुढे घेऊन जातो. देवबाप तुमचं भविष्य आशीर्वादित करो. ज्या चिंता तुम्ही आपल्या भविष्याबद्दल बाळगत आहे त्या परमेश्वराच्या हाती समर्पित करीत परमेश्वर तुम्हाला समाधान करो आणि परमेश्वर तुम्हाला उच्च पदी प्रस्थापित करो. आणि त्याबद्दल आलेल्या महान परमेश्वराची कृपा, देवापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता सर्व तरुण लेकरांबरोबर या ठिकाणचा वेळ सर्व सन्मानी प्रियजन प्रत्येक लहान तरुण देवाची मंडळी देवाची वेळ सर्व राष्ट्र आता सर्व आमेन. या तू मजला सांभाळ आयुष्यभर राखीतो सर्वांना सलाम. बाकी मंडळीच्या प्रियजनांनी चहाचा आनंद घ्यायचा आहे तर तरुण मुला मुलींनी ह्या सांगायचा.